भोईंजे गावातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. भोईंजे गावातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. सौदागर विष्णू डांगरे यांनी गावातील विविध समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कॅमेऱ्यासमोर पुराव्यासह मांडल्या आहेत. पाणी टंचाई, अपूर्ण कामे, बंद पडलेल्या सुविधा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डांगरे यांनी प्रशासनाला थेट आणि स्पष्ट इशारा देत म्हटलं आहे, उपोषणाची दखल घेतली, कागदावर आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात काम शून्य. आता आम्ही गप्प बसणार नाही. ग्रामस्थांच्या प्रश्नांवर नेमकं प्रशासन काय उत्तर देणार आणि भोईंजे गावाला न्याय कधी मिळणार? पहा संपूर्ण वास्तव फक्त विवेक न्यूजवर. तुझ्या नगरी मी तुमच्या गाभाऱ्यात एक 3 दिवस उपोषण केलं आणि त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी मला लेखी आश्वासन देऊन उठवलं आणि कसल्याही प्रकारची कारवाई न करता मला येड्यात काढलेलं. तरी मी आपल्या नगरीत ही भ्रष्टाचार आणि अन्याय आणि अनागोंदी कारभार, मनमानी कारभार ह्या संदर्भात मी शेवटचं पाऊल उचलित आहे, आत्मदहन. आता ती कुठं करायचं आणि किती तारखेला करायचं ते निवेदन सांगत. त्याच्या अगोदर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन ही माझ्या नगरीतल्या लोकांना न्याय द्यावा आणि गावचा विकासाच्या संदर्भात जी काय 5,93,000 रुपये आलेला आहे ती त्यांनी ठेकेदार, ग्रामपंचायत आणि अधिकारी यांनी एक टक्केवारी घेऊन सगळा कामाचा बोजा उडवलेला आहे. तरी मी त्या संदर्भात जी काय अयोग्य ठिकाणी जी कामं झालेली आहेत त्या ठिकाणची मी मीडियावर एक आपल्या निदर्शनाला यावं म्हणून मी प्रत्यक्ष तुमच्या निदर्शनाला आणून देत आहे. तरी घटनास्थळी जाऊन ती मीडियावर सोडित आहे. तर ही त्या आळीच्या गावाची पूर्व बाजूची दिशा आहे, दलदलीचा भाग आहे आणि गुहेरी गटारीचं इथं एक तोंड आलेलं आहे. गुहेरी गटारीचं इथं एक तोंड आलेलं आहे. तर त्याचं सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात ही चुंबळी खटं तिथं बांधण्यात यावा. घाण आहे पूर्व दिशेला आणि चुंबळी खट आहे तर वरच्या दिशेला. हे कसलं मनमानी कारभार, सावळा गोंधळ कशासाठी? कमिशनसाठी? गावचा विकास का ह्यांच्या पोटाचा विकास? ही माझा मुद्दा आहे. आता ज्या ठिकाणी अयोग्य ठिकाणी जी काय चुंबळी खटं किंवा कचरा कोंड्या बांधलेल्या आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला पुढचं दाखवतोय. त्या ठिकाणी भुहेरी गटारी घेतलेल्या आहेत त्याच्या समोरच्या बाजूला चुंबळीचा शूज खटा पाहिजे. सांडपाणी व्यवस्थापन त्याला म्हणायचं. त्याच्यातून ही इथं सांडपाणी व्यवस्थापनाचा खटाच नाही. आज ह्या लोकांची काय अवस्था आहे, 12 महिना काय विचित्र अवस्था आहे. हा, या पुढे दाखवतो. ही छपा आता तसेच सेंद्रिय भोईंजे रस्त्यासाठी, राष्ट्रीय मार्गासाठी संपादन केलेली जमीन आहे आणि त्या जमिनीत, संपादन केलेल्या जमिनीत सदरी ही कचराकुंडी बांधलेली आहे. तर योग्य ठिकाणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधण्याची तरतूद करण्यात यावी. आपल्या मीडियाच्या माध्यमातून सदर अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या चित्रीकरण करून तुम्ही जागेवर बसून तुमच्या लक्षात आणून दिलंय. त्याच्यामुळं ह्या तुमच्या न्यूज चॅनलचं मी आभारी आहे. ही हरिजन वस्तीची कचराकुंडी
हरिजन वस्ती आहे एका बाजूला आणि कचरा कुंडी आहे तिसऱ्या बाजूला, तरीचा काही एक उपयोग नाही. ती कचरा कुंडी हरिजन वस्तीच्या लगत पाहिजे काय. तसंच ही जी शूज खट आहे ही वैरी गटारीच्या शूज खटासमोर पाहायला लागत होय. वैरी गटारी इकडं आणि शूज खटा तिसरीकडं. अयोग्य ठिकाणी बांधलेली टाकी काढून कचरा कुंडी काढून सदर ठिकाणी ही कचरा कुंडी बांधणं गरजेचं आहे. तरी ती बदल करून बांधून घेण्यात यावा. गेली 2 वर्षापासून ही सदर ही पाणी पुरवठ्यासाठी जी टाकी बांधलेली आहे त्या टाकीत अद्यापर्यंत पाणी सोडलेलं नाही. अधिकाऱ्याला विचारलं तर ती काय म्हणतात की सदर टाकी आम्ही ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केली. सदर 2 वर्ष झालं टाकीत पाणी नसताना घराच्या पूर्व बाजूला 15 फूट अंतरावर घर आहे ती. त्या दिशेनं 5 ते 6 इंच टाकी काढलेली आहे. तर सदर ही टाकी ज्या ठिकाणी जेवढी टाकीची उंची तेवढी घरं नसणं अशा ठिकाणी बांधण्याची व्यवस्था करावी. रुपये आता सध्या मी MB काढलाय तर 25 लाख रुपये आतापर्यंत बिल काढण्यात आलेलं आहे. तरी या ठिकाणी ही जी काय गावावर अन्याय झाला आहे, पैसे लाटण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यात पाणी टाकून त्याची व्यवस्था करण्यात यावी. जर ती टाकी पडली एखाद्याच्या घरावर त्याला जबाबदार कोण? तर कॉन्ट्रॅक्टदार काय म्हणतोय? ठेकेदार. मग तू इंजिनियर कशाला ठेवलाय? त्या घटनास्थळीची पाहणी करायला इंजिनियर आहे का कशाला कमिशन घ्यायला? तर माझी बदनामी करण्याकरता गावातल्या कुटाळखोर लोकांनी गावात काय वावड्या उडवले ते डांगऱ्यानं माझ्या देवळात बिस्किट खाल्ली आणि 2 लाख घेतलं. भिकाऱ्यानं टाकड्या तुकड्यावरची अवलाद नाही, सोनगाच्या नेटावरची अवलाद आहे. ह्या महाजवाच्या नगरीत तुम्ही करताल, तुम्हीच भेटचाल. तरी असं बदनामीकारक जी काय माझ्यावर आरोप केले जाते ते की माझ्या रामलिंगानं टाळण्यात यावं.